बस असं करायचं आपण दोघे आणि आपले कमीत कमी 5-25 वर कमी होती. अरे गंमत केली काळजी नको. बस एकच पोट त्याला शिकवायचं शिकवून खूप मोठा करायचा. ह्याच्यासारखा बेश्रम माणूस ना अख्ख्या जगात नाही पाहिजे. अरे आम्ही आपलं काम करतो तुम्ही कशाला म्हातारे माणसं आमच्या मध्ये मध्ये वाटतो अशा रस्त्यावर. अरे काही लाज लज्जा ठेवा तुम्ही. अशा रस्त्यावर जर तुम्ही आपले चाळे सुरू केल्या मग माझ्यासारख्या म्हाताऱ्याची एखाद्या वेळेस बॅटरी चार्ज झाली मग याला जबाबदार कोण? बॅटरीची एवढीच काळजी आहे चार्जर सोबत घेऊन फिरत जा ना. तर तुमच्या जवळ चार्जर आहे म्हणून कोठीही कुचकाल का तुम्ही? आमची मर्जी तुमची मर्जी. बरोबर आहे. नवीन मोबाईल आहे आमचा. नवीन मोबाईल आहे. अरे आमचा मोबाईल मध्ये काही कमी नाही आहे. कशाला दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये सिम टाकता तुम्ही उभी? नाही तसं मी बेश्रम होतो. तुम्ही चालू द्या आपलं. यांच्यासारखा बेश्रम माणूस ना बाबू आपल्या जगात सापडणार नाही. बरोबर बोलता तुम्ही. आलीस तुझीच कमतरता होती. अव तू बायको आहे की पैशाची नाही माझी. काय साध्या धर्माची वरी नाही. अच्छा पाठीमागे लागतेस तू. बरोबर आहे ना. पाठीमागे लागत नाही तर काय करेल? नवऱ्याची काय इज्जत तिज्जत ठेवणं. तुमची कोण इज्जत करणार सांगा ना. आधी पहिली पोटी पडून गेली आज सकाळी दुसरी गेली मग कोण इज्जत करणार तुमची? बाबा दुसरी गेली का ती? अरे हा माणूस इकडे तिकडे भटकत राहते. थोडीशी लाग नाही माणसाला. तू बोललो बॉस पळून जाऊ दे. पळाली तर काय बिघडलं? तुला किती पोरी पाहिजे ते सांग ना. तू फक्त ऑर्डर दे. पुरवण्याचं काम मी करतो. पावर किती माणसाले आणि पळून जायचं साठी कोणी केलं? अजिबात नाच नाही. कवडीची नाच नाही. टेकला माणूस पुरा. याची बायको आधी दिसत नाही का फोकण्या? आणि काय अशा पळून जाण्यासाठी कोणी केलं होते का? आणि मी मध्ये जायचं असतं पळून पण कोणासोबत जायचं असतं? एखाद्या माणसासोबत जायचं असतं. एखाद्या बाबूसोबत जायचं असतं. नाही तर शाळेच्या सोबत जायचं असतं. पण तसं नाही केलं. तुमच्या वस्तीवर गेले ना. गेली ते बँडवाल्यासोबत आणि दुसरी गेली ते कशा सोबत? बरोबर आहे ना. बँडवाल्यासोबत गेले तर काय झालं? अहो मी मरी तर फुकटात बँडवाले होते. हो का? त्या बँडवाल्यासोबत पळून जाण्यासाठी पोरी पैदा केल्या होत्या. हो ना. तू बोलू नकोस. तू बोलू नकोस. अरे पोराची इज्जत म्हणजे कामाचे. आणि बरोबर आहे. गेल्या तर गेल्या पडूनच. वेळेवर जर हुंडा दिला असता तर तुम्हीच अशा पडून गेल्या असतं. तुमच्या पोरी काही नाक काढून नाही का का? अगदी बरोबर बोलल्या. आयच्या बरोबर बोलला. कोणाला हुंडा देऊ मी? त्याच्या मायचा नवरा हो का मी? अरे मी आपल्या आयुष्यावर पैसे कमवी आणि पोरीसाठी त्या नवरदेवाला पैसे दिले. काय विचार तुम्ही? एक काम करा. तू मागे बढ़ो मैं तुम्हारे साथ हूँ. बरोबर आहे बाई. आणि एकच तू आहेस की जी माझी कदर करतेस. बाई तुझा हे बरं चुमा घेतो नको करू तू म्हणून जाशील. अवा पोराची इज्जत बनवून आलीस. ते कोण जगा म्हणजे पूर्ण आयुष्यभर पैसे कमवावा. इंजिनियर डॉक्टरने याले पैसे द्यावा काय साठी? द्याव देत नाही पोरी केल्या. या माणसाला अजिबात लाज नाही शरम नाही. मला तुमचे विचार खूप पटले. वा वा वा. आणि विचार सोबत एक गोष्ट आणखी सांगायची आहे मला. सांग बाई सांग. तिला तू आज मनात बोलू नको. बापू तुम्ही काय दिसता जी? काय तुमचे सिक्स पॅक काय तुमची बॉडी सलमान खान दिसता जी तुम्ही. अरे आम्ही येतं थांबत नाही. हा बुडका बावलेला हा. स्तुती कर पण कोणत्या माणसाची करते काय विचार कर. चांगला एक दिवस स्तुती अंगावर येईल तुझ्या.
असं तो जर पावलेला तुझ्याकडून पडला मग राहायची झोपला चित्र्या बित्र्या करेल तुला त्याच्या बाहेरच माहिती फुगे घ्या तोंडात एक दात नाही तर दोन दात सोडले म्हणजे सगळं गायब आहे तू का सर अवा दोन आहेत तरी तुझ्या कामाचे आहेत माझ्या काची कामाची आहे का? चुरपाच्या तर कामाचे आहेत. आता तेवढंच बाकी राहिलं होतं तेवढंच बाकी राहिलं होतं असं वाटते कसं काय देवाचं. आणि त्या गावातल्या बाया म्हणतात झगडी आहे कोणाला मारते काऊन मारते समजते का नवरा करून काय म्हणायचं विसरत अवा तू आपलं नशीब समज माझ्या सारखा ते पोरगी म्हणजे 6 दाखवायला आहे. सगळं